इयत्ता 7वी विज्ञान पाठ 14वा मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, माझे सोबती कोण कोण आहेत? अ गटामध्ये स्टेनलेस स्टील संमिश्र, चांदी धातू, भाजणीचे दळण मिश्रण, मीठ संयुग, कोळसा मूलद्रव्य, हायड्रोजन अधातू. दुसरा प्रश्न आहे, या संज्ञांवरून मूलद्रव्यांची नावे लिहा. Zn झिंक, Cd कॅडमियम, Xe झेनॉन, Br ब्रोमीन, Ti टायटॅनियम, Cu कॉपर, Fe आयर्न, Si सिलिकॉन, Ir इरिडियम, Pt प्लॅटिनम. तिसरा प्रश्न आहे, पुढील संयुगांची रेणुसूत्रे काय आहेत? उत्तर, हायड्रोक्लोरिक आम्ल HCl, सल्फ्युरिक आम्ल H2SO4, सोडियम क्लोराईड NaCl, ग्लुकोज C6H12O6, मिथेन CH4. चौथा प्रश्न आहे, शास्त्रीय कारणे लिहा. अ लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते. उत्तर, घुसळणे ही पदार्थ वेगळे करण्याची एक पद्धत आहे. ताकात लोण्याचे कण विखुरलेले असतात. घुसळल्यामुळे केंद्र अपसारी बलाने ते कण एकत्र येतात आणि त्यांचा गोळा बनतो, म्हणून लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते. आ रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात. उत्तर, पाणी हे द्रावक असल्याने ते जलद वेगाने वर चढते. मिश्रणातील घटक पदार्थ गाळण कागदाला चिटकून राहतात, त्यामुळे ते पाण्याच्या वेगाने वर चढत नाहीत. पदार्थांची विद्राव्यता आणि कागदाला चिटकून राहण्याची क्षमता वेगळी असल्यामुळे ते कमी उंचीवर राहतात. ई उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते. उत्तर, ओल्या कापडातील पाण्याचे उष्णतेमुळे बाष्पीभवन होते. हे बाष्पीभवन होताना ते भांड्यातील उष्णता खेचून घेते. उष्णता बाहेर गेल्यामुळे भांड्यातील पाणी गार राहते. पाचवा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. धातू आणि अधातू. धातूंना चकाकी असते, अधातूंना चकाकी नसते. धातू वर्धनीय असतात, अधातू वर्धनीय नसतात. धातूंना तन्यता असते, अधातूंना तन्यता नसते. धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात, अधातू उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात. सामान्य तापमानावर धातू स्थायू अवस्थेत असतात. सामान्य तापमानावर अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. सामान्यतः धातूंची घनता उच्च असते, उदाहरणार्थ सोने, चांदी, पारा. सामान्यतः अधातूंची घनता कमी असते, उदाहरणार्थ ऑक्सिजन, हायड्रोजन. मिश्रणे, संयुगे. दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होते. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात रासायनिक अभिक्रिया घडून संयुग तयार होते. मिश्रणातील घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात. संयुगातील घटक मूलद्रव्ये साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाहीत. मिश्रणातील मूळ घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात, उदाहरणार्थ हवा, स्टील. संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात, उदाहरणार्थ साखर, मीठ, पाणी. अणू, रेणू. मूलद्रव्याचा सर्वात लहान कण ज्यात मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असतात त्याला अणू असे म्हणतात. रेणू हा दोन किंवा अधिक अणूंपासून बनतो, त्याला स्वतःचे गुणधर्म असतात. अणू एकत्र आल्यास रेणू बनतो. रेणू एकत्र आल्यास त्यापासून उत्पादन बनते. अणूचे विभाजन सहज शक्य नसते, त्याचे विभाजन केल्यास मूलद्रव्याचे गुणधर्म नाहीसे होतात. रेणू हा त्याच्या दोन किंवा अधिक अणूंमध्ये विभाजित करता येतो. विलगीकरण, ऊर्ध्वपातन. एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धत वापरतात. द्राव्यातून द्रव्य आणि द्रावक वेगळे करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धत वापरतात. या पद्धतीत उष्णता द्यावी लागत नाही, या पद्धतीत उष्णता द्यावी लागते. सहावा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात? उत्तर, मिश्रणातील घटक
निवडणे, वेचणे, पाखडणे, गाळणे, चाळणे, चुंबक फिरवणे आणि संप्लवन या साध्या पद्धतींनी वेगळे केले जातात. आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये, धातू, अधातू, संयुगे, मिश्रणे वापरतो? उत्तर: मूलद्रव्ये लोखंड, तांबे, धातू, ऑक्सिजन, कार्बन, अधातू, संयुगे पाणी H2O, मीठ NaCl, साखर, मिश्रणे हवा, सरबत, स्टील, पितळ इत्यादी. दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व कशासाठी होतो? उत्तर: ताकातून लोणी काढण्यासाठी, रक्ताच्या नमुन्यातून रक्तकण वेगळे करण्यासाठी, प्रयोगशाळेत, वॉशिंग मशीनमध्ये ओल्या कपड्यांतील पाणी बाहेर काढण्यासाठी. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो का? उत्तर: ऊर्ध्वपातन अशुद्ध द्रवपदार्थ शुद्ध करण्यासाठी तसेच द्रावणामधून द्रावक आणि द्राव्ये यांना वेगळे करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धती वापरली जाते. विलगीकरण एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धती वापरतात. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? उत्तर: ऊर्ध्वपातन पद्धत वापरताना काचेची उपकरणे व्यवस्थित जोडावीत, उष्णता देताना काळजी घ्यावी आणि गळती होणार नाही याची खात्री करावी. विलगीकरण पद्धत वापरताना विलगीकरण नळी स्टँडला नीट घट्ट बसवलेली असावी. नळीची तोटी व्यवस्थित बंद असल्याची खात्री करावी. खालचा थर तोटीतून बाहेर काढताना थरांच्या सीमेजवळ आल्यावर तोटी लगेच बंद करावी.